बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांची यात्रा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली। दरवर्षी पौष शुद्ध षष्ठी अर्थात बांगार षष्ठीला यात्रा संपन्न होत असते। सायंकाळच्या सुमारास श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नील पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती। यात्रेनिमित्त सकाळी कडलक परिवाराच्या वतीने विष्णू तथा ललित कडलक व सौ संगीता कडलक यांनी सत्पन्निक श्री खंडेराव महाराजांची षोडशोपचारे पूजा अर्चना करून महानैवेद्य व आरती केली। तसेच ध्वजपूजन करून कळसावर ध्वजारोहण करण्यात आले। पौराहित्य मंदिराचे वंश परंपरागत पुजारी वेदमूर्ती रतीश व सतीश दशपुत्रे यांनी केली। लोणारी परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे माजी नगरसेवक दीपक लोणारी यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली। सायंकाळी 5 वाजता अडसरे परिवाराच्या वतीने 51 फूट उंचीची मानाची काठी ढोल ताशांच्या गजरात मिरवण्यात आली। पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत श्री खंडेरावाची मूर्ती ठेवण्यात आली होती। त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथ आणि श्री खंडेरावाची भेट घडवण्यात आली। मिरवणुकीत नाचणारे आश्वासहित असंख्य बाल वारकरी सामील झाले होते। चौकात मानाची काठी नाचवण्यात आली। यावेळी काशीनाथ शेठ अडसरे, सुनील अडसरे, किरण अडसरे, वसंत अडसरे, प्रवीण अडसरे, योगेश अडसरे, बाळासाहेब अडसरे, गोटू अडसरे, भूषण अडसरे, वैभव अडसरे आदी अडसरे परिवारातील सदस्यांनी मानाची काठी मिरवली। मंदिर परिसरात विविध मनोरंजनाची साधने तसंच रेवडी व गोडीशेव यांची दुकाने लागली होती। सायंकाळी हजारो भाविकांनी श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री खंडेराव महाराज उत्सव समिती अध्यक्ष विष्णू कडलक, प्रतीक कडलक, सागर कडलक, राजेंद्र कडलक, हेमंत तथा इंद्रा कडलक, शिवाजी कडलक, राजू कडलक, संजय कडलक, दत्तात्रय कडलक, दीपक कडलक, संदीप कडलक, अभिषेक कडलक आदींसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।